जगाच्या पाठीवर युद्ध जरी चालू असलं ना तरी बांगलादेश कॅलिफोर्नियामध्ये ना आपले व्हिडिओ पाहणारे आणि आपली फॉलोअर मंडळी भरपूर आहे बरं का. आता ही बांगलादेश मधला आहे ना आपला फॉलोअर आहे ना आपल्यापेक्षा जुगाडू बरं का. आपल्या पुढे त्यांनी टोकर फिट करून वाय तयार करेल. पाहिलं ना नाद करायचं नाही. मोदी साहेबासारखेच आपल्यावाले ना इतर देशाची सुद्धा संबंध एकदम प्रेमाचे बरं का. शेवटी विश्वगुरु होण्याची क्षमता आणि मानवतेचा संदेश ना फक्त भारतच देऊ शकतो. तर जय हरी माऊली राम राम मंडळी. संग्राम गेला होता गुलबेल घेऊन कुंभरीला सरपंच सोडायला सुका पाटलाच सरपण वगैरे सोडलं आणि त्याला म्हणलं जाऊ दे तर ट्रॅक्टर डायरेक्ट रद्दीच्या गोडाऊनला. मग मिलिंद दादाची रद्दी वगैरे घ्यायची आपल्याला. कारण कसं शेवटच्या प्लॉटला आपल्याला अजून रद्दी लावायची. प्रत्येक गावात अशी एक दोन जण राहतात ते नाही ना गावची नदी ओलांडली राहत नाही पण तेच आता आहे ना बाता हानी त्याला मार्केट पडेल का. मग अशा लोकांच्या नादी लागून आहे ना व्यापाऱ्याला जास्त फोन करून एक फोन जायचं तिथे 6 फोन गेले. मग काय होणार आहे. ही आपल्या गावची नदी इडून आपण चालत होतो तेवढ्यात पिस्तोली मिस्त्रीने आवाज दिला बरं का. ते म्हणजे हो रस पिऊनच जा. मग काय थांबवलं ट्रॅक्टरने गेलो मिस्त्री म्हणजे आमचे दाजीच लागत. ते म्हणे तुम्हाला रस घेऊनच जावं लागेल थांबा. मग अशा पद्धतीने ना मस्तपैकी इतर फालतू कोल्ड्रिंक पिण्यापेक्षा आहे ना उन्हाळ्यामध्ये तुम्ही ना अशा पद्धतीने रस घ्या. आपण सर्वांनी रस वगैरे रसाची क्वालिटी नाही एकच नंबर होती. शेवटी ना ऊस कोणाचा आहे हो शेतकऱ्याचाच ना. संध्याकाळी दुकानावर आपल्याला गायकवाड तासकर ही आपली फॉलोअर मंडळी रुई गावची भेटायला आली होती. त्यांना सुद्धा भेटून वगैरे घेतलं. सर्व फॉलोअर मंडळीचं म्हणणं एवढंच असतं तुमच्या व्हिडिओतून मार्गदर्शन भेटतं. मग ते महाराष्ट्रातून असं द्या नाही तर महाराष्ट्र बाहेर म्हणजे बांगलादेश मधले आपले फॉलोअर ना ते म्हणे आमच्याकडे ट्रॅक्टर नाही. मग म्हटलं मजूर तर आहे ना. मग ते म्हणे आमच्याकडे 100 मजूर आहे. मग अशा पद्धतीने ना त्यांना कट वगैरे वाढायला लावले. मग आहे ना कशी मग बांगलादेशची द्राक्ष शेती